नमस्कार मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये 5 सदस्य हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यामध्ये विशाल, सागर, प्रभू, संस्कृती आणि रेवा या 5 सदस्यांचा समावेश आहे. 5वी फेरी झाल्यानंतर बिग बॉसने 6वी फेरी देखील अनाउन्स केली. परंतु कोणीही नॉमिनेशनला पुढे जात नव्हतं. शेवटी बिग बॉसला एक निर्णय घ्यावा लागला आणि कॅप्टन संकेतला त्यांनी विशेष अधिकार दिला आणि सांगितले की या समोरच्या 5 सदस्यांपैकी तुम्ही एका सदस्याला नॉमिनेट करू शकता. आता यावरती हे 5ही जे सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये दीपाली, अनुश्री, तन्वी, राकेश आणि राखी हे आपापल्या परीने सांगत होती की मला तू का नॉमिनेट करू नये. यानंतर संकेत इथे सांगताना दिसतोय की मला माझं वोट द्यायचं आहे, मला तुम्हाला नॉमिनेट करायचं आहे. तर संकेतला एका सदस्याला नॉमिनेट करायचं आहे. मला असं वाटतं की तो दीपाली यांना नॉमिनेट करेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं? संकेत कोणाला नॉमिनेट करू शकतो? एकंदरीत पूर्ण गेम पाहता, ही नॉमिनेशन प्रक्रिया पाहता, मला तरी असं दिसते की दीपाली सय्यद या थोड्याशा वीक आहेत. त्यामुळे संकेत दीपाली यांनाच नॉमिनेट करेल, असं माझं मत आहे. तुम्हाला काय सांगायचं आहे? संकेत कोणाला नॉमिनेट करू शकतो?